हाय, मी अर्चना. संभाजीनगरहून दिवाळी साजरी करून आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं आल्याच्या नंतर बघितलं तर खूप धूळ साचलेली होती. ती बघितल्याच्या नंतर सुरुवातीला टेन्शनच आलं, पण म्हटलं चला आवरूया. मग रात्रीचा ट्रेनचा प्रवास असल्यामुळं खूप थकल्यासारखं झालं होतं, तर म्हटलं सकाळीच आवरूया. मग रात्री आणि सकाळी उठायलाही उशीर झाला आणि त्यांना सकाळी ड्युटीलाही जायचं होतं आणि ड्युटीला जायचं म्हटल्यावर तर टिफिन करावंच लागणार होता. मग सकाळी थोडीशी आवराआवर केली आणि टिफिनच्या तयारीला लागले. पण टिफिनला काय बनवावं हा प्रश्न माझ्यासमोर आला आणि माझ्यासमोरच नाही तर प्रत्येक गृहिणीच्या समोर हा प्रश्न असतो, टिफिनला काय बनवावं म्हणून. मग मी गावाकडून येताना भोपळा आणलेला होता. मग तो भोपळा बारीक किसून धुवून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसण, ओवा, जिरं एकत्र काढून घेतलं आणि मग ते सर्व गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ एकत्र केलं आणि ते मिक्सरमध्ये काढलेलं बारीक सर्व एकत्र केलं आणि पीठ मळून 10-15 मिनटं ठेवलं. तोपर्यंत बाकीचा चहा वगैरे पिऊन घेतला आणि मग म्हटलं, आणि मला कपड्यावर थापता येत नसल्यामुळं म्हटलं चला पोळ्यासारखं लाटून बघू. आणि मग पोळ्यासारखे लाटले तर त्यांना विचारलं टेस्ट कशी झाली, ते पण म्हटले खूप छान झाली. मग त्यांना नाश्त्यासाठी 1-2 पराठे आणि दहीसोबत खायला दिले. मग त्यांना विचारलं डब्याला किती द्यायचे, मग डब्याला दिले काही. दिवाळीचा फराळ आणलेला होता, सोबत फराळ दिला आणि मग निवांत थोडेसे बसले. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.